श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच जीवनात सुख निर्माण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. याने लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओज मिळतील. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. श्री स्वामी सांगतात, क्षमा ही एकच गोष्ट अशी या जगात आहे जी पापांचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकते. आणि क्षमा केल्याने भूतकाळ तोच राहतो, पण भविष्यकाळ मात्र सोनेरी बनवतो. आणि अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. आणि अडचणीवर लक्ष केंद्रित न करता सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा. दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. मनाचं बालपण आणि अंतकरणातलं देवपण. हे संपलं की माणूसच संपला म्हणून समजायचं. म्हणून आपल्या मनामध्ये नक्की स्वामींचा वास असला पाहिजे आणि स्वामींचं नामस्मरण आपण नक्कीच करत राहिलं पाहिजे. मित्रांनो, स्वामींवरचा विश्वास टिकून ठेवायचा असेल तर नक्कीच तुम्ही स्वामींची भक्ती केली पाहिजे. आणि स्वामींची भक्ती करत असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी राया आमच्यावर कृपा करा असं टाईप करा. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ म्हणतात, काही गोष्टी या कष्टासाध्य असतात आणि काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन त्यांच्या कृपेने साध्य करून घ्यायचे असतात. पूर्ण प्रेमाने व क्षमतेने आपले कार्य व सद्धर्म हे केल्यानंतर बाकी सर्व त्या नियत्यांवर सोपवावे. आणि त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने आपण भोगावे. आणि यातूनच खरे समाधान आपल्या जीवनात हे लाभत असते आणि तेच आपले समाधानही आहे. म्हणून मित्रांनो, कधी स्वामींची भक्ती सोडू नका आणि कधी कोण तुम्हाला काय सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका. फक्त आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतकरणातील या 3 गोष्टी नक्कीच जाणतो. आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. या 3 गोष्टी ज्याला माहिती असतात ना, तोच आपला खरा सखा असतो, तोच मित्र आणि तोच आपला प्रियकर असतो. म्हणून चूक ही चुकूनच होते. ते कितीही खरं असले तरी काही चुका या अशा असतात ज्यांची शिक्षा ही आयुष्यभर भोगावी लागते. चर्चा आणि आरोप हे नेहमी यशस्वी होणाऱ्या व्यक्तीच्याच नशिबात असतात. आणि तुमच्या विजयाची चाहूल तुमच्यापेक्षा तुमच्या विरोधकांना पहिल्यांदा लागते. आणि त्यामुळे जग काय म्हणतं यापेक्षा आपलं अंतर्मन काय म्हणतं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्याकडेच आपण लक्षही दिलं पाहिजे. म्हणून आपलं जे अंतर्मन म्हणत असेल तीच गोष्ट खरी असते आणि तेच आपल्याला अंतर्मन काहीतरी सांगत असतं. म्हणून त्याचं सुद्धा तुम्ही नक्कीच ऐकत चला. म्हणून दुसऱ्या ताटातले हिसकावून घेण्यात छान नाही तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात आहे खरे समाधान. ही नियती आहे की हिसकावून घेणारा कधीच सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीच दुःखी होत नाही. त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून फक्त स्वामींच्या वचनावर भरोसा ठेवून आपण जीवनामध्ये प्रगती करत राहायचं आहे. आणि स्वामींवर विश्वास ठेवला तर स्वामी आपला विश्वासघातही कधी करीत नाही. म्हणून स्वामींना पदार्थांमध्ये भरपूर गोष्टी आवडतात, जसे पुरणपोळी, बेसनाचे लाडू. नक्कीच तुम्ही स्वामींची भक्ती करत असाल तर त्यांना ते खाऊ घाला, म्हणजे ते प्रसन्न तुमच्यावर होतील. आणि असं काही नाही की तुम्ही खाऊ घातलं नाही तर प्रसन्न होणार नाही. स्वामी हे खूप निर्मळ मनाचे आहेत. ते प्रत्येकाला आशीर्वाद देतात, पण तुम्ही तुमच्या मनाने अशी सेवा स्वामींची करू शकता. बाळा, कोण कसं वागतो याची चिंता तू करू नकोस असे स्वामी म्हणत आहेत. कारण जो तो त्यांच्या स्वभावानुसार वागणार. तू लक्ष ठेवू नकोस, कारण अशा लोकांना समजवण्यात काही अर्थ नाही. तू पाठीमागे राहशील अशा लोकांना समजवता आणि तू स्वतःची तुलना दुसऱ्यांची करू नकोस. तसं केलंस तर तू स्वतःचा अपमान करतो असं होईल. आणि तू निश्चित पुढे जा. आम्ही आहोत तुझ्या पाठी आणि तुझे तू कर्म नीट करत जा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी आपल्याला समजवत आहे आणि आपल्याला सांगत सुद्धा आहे. म्हणून मित्रांनो, स्वामींवरच फक्त विश्वास ठेवा आणि भरोसा पूर्णपणे ठेवा. आणि स्वामी सांगतात, वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचं. माणसं बदलत जातील, आपण स्वीकारत जायचं. परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं. येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायचं. आणि विश्वास तोडून अनेक जण जातील, आपण फक्त सावरत जायचं. प्रसंग परीक्षा घेत जाईल, आपण क्षमता फक्त दाखवत जायचं. आणि आपली क्षमता ही स्वामींना माहिती आहे आणि ते त्याच प्रकारे आपल्याला तेवढाच त्रास देतील. आणि आपल्या नशिबात जेवढं असेल तेवढाच आपल्याला त्रास हा कर्माप्रमाणे होणारच आहे. म्हणून स्वामी म्हणतात, सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्कीच भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे.
आणि ते आपण नक्कीच सुंदरही म्हणू शकतो. म्हणून स्वामी म्हणतायत की जे झालंय ते चांगल्यासाठीच झालंय, जे होतंय तेही चांगल्यासाठीच होतंय आणि जे होणार आहे ते पण चांगल्यासाठीच होणार आहे. म्हणून तुम्ही त्याचं कधी टेन्शन घेऊ नका आणि मनाला तुम्ही दुखावू नका. तुझे कर्म तुलाच तारतील आणि तुझेच कर्म तुला मारतील सुद्धा. म्हणून तुझे कर्म तू कसे करायचे हे तुलाच ठरवायचं आहे आणि ते कर्म आपण चांगले केले तर नक्कीच आपल्यासोबत सुद्धा नक्कीच चांगलं होईल. म्हणून मृत्यूनंतरचं कडू सत्य आहे, पत्नी दरवाजापर्यंत असते, समाज हा स्मशानापर्यंत असतो, पुत्र अगदी दारापर्यंत. फक्त आणि फक्त कर्म हे मोक्षापर्यंत आपल्या येतात. म्हणून गंगेवर गर्दी असं जमत नाही. प्रत्येकाला ज्याचे त्याचे कर्म हे माहिती असतात आणि ती कर्म आपल्याला फेडायला लागणारच आहेत. म्हणून जीवन ही एक यात्रा आहे आणि ज्याचा अंतिम गंतव्यस्थान नाही, फक्त प्रवास हा महत्वाचा आहे आणि तो प्रवास आपण अगदी आनंदाने पार पाडायचा आहे आणि आनंदाने करायचा सुद्धा आहे. म्हणून ना जन्म आपल्या हाती ना मृत्यू आपल्या हाती. मग जन्म मृत्यू यांच्यातला प्रवास आपल्या हाती कसा असू शकतो? आणि जे नशिबात आहे ते नक्कीच मिळणार आणि त्यापेक्षा अधिक काहीच नाही मिळणार. आणि नक्कीच तुम्हाला स्वामी भरपूर काही देतील, फक्त स्वामींच्या भक्तीत असावं लागतं. वेळ सगळ्यांवर येते आणि वेळ सगळ्यांची येते, या 2 वाक्यात नक्कीच भरपूर मोठा अर्थ दडून बसलेला आहे. म्हणून वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे आणि जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काही उपयोग होत नाही. म्हणून तुम्ही आयुष्यात चांगल्या दिशेला जाणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेस योग्य रस्त्याने जाणे योग्य नसतं. म्हणून आपण कधी कधी दुसऱ्या रस्त्याने सुद्धा जायला हवं आणि प्रत्येक रस्त्याचा अनुभव आपल्याला नक्कीच जीवनात घ्यायला हवा. म्हणून तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहित जाणार. तुझ्या सोबत जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी तो उभा राहणार आणि ते आपले स्वामी समर्थ आहेत. काहींना घर सोडताच मिळालेलं सर्व काही, काही लढत राहिले आयुष्यभर तरी मिळालं नाही काही. म्हणून मित्रांनो, आपलं घर सोडणं सुद्धा आपल्या परिवारासाठी खूप महत्वाचं असतं आणि ते खूप दुःखदायक सुद्धा असतं. म्हणून जेव्हा जबाबदारीच्या तळ्यात पडाल तेव्हा पोहायला आपोआप आपण शिकून जाल आणि तेव्हा आपल्याला कळेल की आपल्याला काय गोष्टी मिळत होत्या आणि आपण किती छान राहत होतो. म्हणून ज्ञानाच्या आधारे केलेला अंदाज कधी कधी चुकीचा असू शकतो, पण आलेला अनुभव कधीच चुकीचा नसतो. कारण अंदाज आपल्या मनाने केलेली कल्पना असते आणि अनुभव आपल्या जीवनातील सत्य असतं. म्हणून ज्ञान असेल तर शब्द समजतात आणि अनुभव असेल तर अर्थ नेहमी समजत असतात. म्हणून देणारा देत असतो, घेणारा घेत असतो. काय चांगलं काय वाईट तो सर्व काही पाहत असतो आणि ते फक्त आपल्याला नक्कीच बघत राहायचंय आणि स्वामींची भक्ती करायची. माणसाने समोर बघायचे की मागे, यावरच पुष्कळसे सुख दुःख अवलंबून असते. म्हणून मागच्या आठवणी काढत बसू नका, फक्त पुढचा विचार करा. जाणीव असल्याशिवाय माणसाला मायेचा झरा फुटत नाही, एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणून तुला घडवायचं तसं घडव विठ्ठला, या मोहाच्या जाळ्यातून सोडव विठ्ठला. आणि हा मोहाचं जाळं खूप मोठं आहे, यातून तुम्ही गुंतागुंतीचा खेळ खेळाल आणि एक दिवस हा नक्कीच जीवन सोडून तुम्हाला जायचंय आणि प्रत्येकालाच जायचंय. म्हणून आनंदाने जगायचं आणि आनंदाने आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करायची आहे. कोणी नाही मिळालं म्हणून नशिबाला कोसायचं नसतं. मी अनुभवलंय, काहींना मिळून सुद्धा काही मिळत नसतं. आणि कधी एक गोष्ट लक्षात घ्या की एकाला चमकवण्यासाठी दुसऱ्याला झिजावं लागतं. काही मिळवायचं म्हटल्यावर सुद्धा काही सोडावं लागतं. जिंकण्यासाठी सुद्धा आधी हरावं लागतं. वर्तमानात रमायचं म्हटल्यावर आधी भूतकाळाला पुसावं लागतं. स्वर्ग पाहण्यासाठी सुद्धा आधी मरावं लागतं. आणि आयुष्याची ही लढाई सर्वांची सारखीच आहे. इथं जगण्यासाठी सुद्धा रोज नक्कीच मरावं लागतं. म्हणून तुझ्यात आणि माझ्यात फरक काय आहे माहिती आहे का? तुला सिद्ध करायचं आहे आणि मला फक्त समजून सांगायचं आहे, बस एवढाच फरक असतो. म्हणून मित्रांनो, थकायचं नसतं, लढायचं असतं. पडायचं नसतं, जिद्दीने उभं राहायचं असतं. आणि आयुष्य आहे इथं मरायचं नसतं, फक्त जगत राहायचं असतं. आणि हा काळ आपल्यासाठी आला आहे आणि तो आपल्याला निभवायचा आहे, याच्यावरच फक्त आपण विश्वास ठेवायचा असतो. म्हणून चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. आणि केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही मात्र जीवनात ही विसरायची नसतात. म्हणून नाती ही इलेक्ट्रिक करंट सारखी असतात. चुकीची जुळली तर आयुष्यभर झटके आणि योग्य जुळली तर तुमचं पूर्ण आयुष्य प्रकाशमय करून टाकतील. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र आपल्यात दिसत असते. म्हणून कितीही मोठा पाठिंबा असला ना तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक मात्र नक्कीच असते. म्हणून यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय. आणि ते प्रयत्न तुम्ही केले तर नक्कीच जीवनात तुम्ही यशस्वी होणार सुद्धा आहेत. म्हणून जर पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील
तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा तुमच्या कामाची पद्धत बदला. कारण झाडे नेहमी आपली पानं बदलतात, मुळं कधीच बदलत नाही. म्हणून संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटांचा सामना करणं त्यांच्या हातात नक्कीच असतं. म्हणून न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा झुकत असतं. म्हणून वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावर झालेली जाणीव ही व्यर्थ असते. म्हणून प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली ना तरी माणसाची तहान मात्र कधी भागत नसते. म्हणून आपल्याला जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढीच भरपूर असावी आणि आपल्याला त्यात समाधान मानलं नक्कीच पाहिजे. म्हणून आयुष्य हा एक मोठा शिक्षक आहे. तो आपल्याला यश आणि अपयश या दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवते. पण तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने तुम्ही गाठली पाहिजे आणि यश हे तुम्हाला मिळणारच आहे. म्हणून भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर माणसे एकदा जन्मतात आणि एकदाच ती मरत असतात. म्हणून जिद्द पण अशी ठेवा की जी नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळाल्या पाहिजेत. आणि सिंह बनून जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे आणि लागते त्या, कारण या जगात नुसत्या डरकाळीला महत्व कधीच नसते. म्हणून मित्रांनो, एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता, पण आनंदाची ही तशीच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार आणि आनंद हा वाटल्याने कमीत कमी कधीच होत नसतो, तो नेहमी वाढत असतो. आणि तुम्हालाही सर्व लोकांना खुश ठेवायचे असेल तर तुम्हाला आनंद वाटत राहावा लागेल. म्हणून समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही, तो शांत असतो आणि स्थिर असतो. म्हणून वेळ तुमची आहे, हवं त्याला सोनं बनवा किंवा स्वप्न बघत झोपेत व्यर्थ करा. हे तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला जीवनात चांगल्या गोष्टी करायच्या आहे किंवा मग तुम्हाला असंच जीवन तुमचं व्यर्थ घालायचंय. जीवनात अडचणी त्यांना देतात जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात, आणि जे जबाबदारी स्वीकारणारे कधी हरत नसतात, एकतर जिंकतात किंवा मग ते जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी या शिकत देखील असतात. म्हणून मित्रांनो, कधीच कोणी हरत नसतं, प्रत्येक जण जिंकत असतं आणि प्रत्येक जण इथे जिंकायला सुद्धा आलंय. म्हणून तुम्ही कोणाशी कम्पेअर करू नका. आपण आपलं जगायला शिका आणि टेन्शन नका घेऊ. दुसरं दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन आपोआप कमी व्हायला चालू होतं आणि आपल्याला टेन्शन कोणत्याच गोष्टीचं यायला नको. कारण आपल्या पाठीमागे एवढी चांगली लोक असताना सुद्धा आपण कशाला टेन्शन घ्यायचं. म्हणून जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल आणि अजिबात कोणाच्या भरोशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा. नक्कीच तुम्ही खूप मोठे व्हाल आणि तुम्हाला नक्कीच मोठा विजय मिळेल असे मी भगवंताकडे मागतो. आणि तुमच्या पाठीमागे सदा स्वामी समर्थांचा हात राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना माझी. म्हणून कमजोर लोक बदला घेतात, शक्तिशाली लोक माफ करतात, तर बुद्धिमान लोक हे दुर्लक्ष करत असतात. म्हणून स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच अजिबात मिळणार नाही. म्हणून आपला वेळ आपल्या स्वतःमध्ये घालवायला शिका आणि आपलं मन हे चांगलं मोकळं राहायला शिका. समजा ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल ना त्या दिवशी सगळे लोक तुमच्याजवळ येतील आणि तुम्हाला विचारतील, हे तू नक्कीच करून दाखवलाय. म्हणून यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं, आपण घेतलेले कष्ट अजिबात त्यांना दिसत नसतात. म्हणून जीवन सोपं नसते तर त्याला सोपं बनवावं लागते, कधी लक्ष देऊन तर कधी दुर्लक्ष करून. फक्त आपण जीवन जगायचं असतं. म्हणून कोणतीही महान व्यक्ती संधी मिळत नाहीत म्हणून तक्रार करीत नाही, तर संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न ते मात्र नक्कीच मनापासून करत असतात. म्हणून तुम्ही जर तेव्हा परत प्रयत्न करण्यासाठी उभे राहता जेव्हा सर्व संपलेलं असतं, तर निश्चितच तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता आणि काहीतरी मोठं करण्यासाठी तुम्ही आयुष्यात नक्कीच आलेले आहात. म्हणून लोखंडाला फक्त त्याचा गंज मारू शकतो आणि नष्ट करू शकतो, आणि त्याचप्रमाणे माणसाला कोणीही नाही तर त्याची मानसिकता नष्ट करू शकते. म्हणून तुम्ही कसं विचार करताना याच्यावर तुमचं जीवन हे पूर्णपणे अवलंबून असतं आणि ते जीवन तुम्ही विचार करण्यावरच तसंही घडत असतं. म्हणून तुम्ही विचार नेहमी चांगले केले पाहिजे. आणि जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात, आणि जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात आणि तीच लोक पुढेही जात असतात. म्हणून कोणतीही गोष्ट ती मिळेपर्यंत अशक्यच असते आणि ते अशक्यच आपल्याला वाटत असते, पण एकदा मिळून गेली की आपल्याला नक्कीच ती मिळवण्यासाठी परत झटावं लागत नाही, कारण तेवढा आपला अनुभव खूप मोठा वाढत जात असतो. म्हणून कोणतेही ध्येय हे पूर्ण करण्यासाठी फक्त 1% प्रेरणेची आणि 99% मेहनत करण्याची गरज असते. म्हणून नियोजनाशिवाय एखादं ध्येय म्हणजे फक्त इच्छा असते. म्हणून तुमच्याकडे नक्कीच नियोजन असायला हवं. आणि जेव्हा तुम्ही म्हणाल मी हे करू शकतो आणि हे मी नाही करू शकत, तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखलेलं असेल आणि नक्कीच तुम्ही जीवनामध्ये ती गोष्ट करू सुद्धा शकता. म्हणून थांबू नका,
वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही, आणि ती वेळ तुमची अशी बदलेल की तुम्हाला परत समोर हात पसरण्याची गरज सुद्धा पडणार नाही. म्हणून माझं भविष्यही माझ्या वर्तमानापेक्षा चांगलं असेल, कारण ते बदलण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे, असं तुम्ही स्वतःला म्हणलं पाहिजे. आणि तुम्ही त्यासाठी मोठे प्रयत्न सुद्धा केलेले पाहिजे. म्हणून ध्येय खूप महत्त्वाचे असतात, यावर माझा विश्वास नक्कीच आहे. आणि जोपर्यंत समोरचं उद्दिष्ट नसतं तोपर्यंत त्यावर लक्ष केंद्रित करणं हे मनाला शक्य नसतं. परंतु ध्येयाचा उद्देश अंतिम लक्ष प्राप्ती नाही, तर तुमचं लक्ष केंद्रित करणं आणि तुम्हाला दिशा देणं हा असतो. म्हणून ध्येयाबाबत विचार करताना तुम्ही पुढील मुद्दे लक्षात ठेवा. सहज फोकस करता येईल इतकं ध्येय स्पष्ट असावं. ध्येय हे प्राप्त करता येण्याजोगं अर्थात आवाक्यातलं असावं. ध्येय हे जीवन बदलण्यासाठी उपयुक्त मात्र नक्कीच असावं. म्हणून जेव्हा आपल्या मेंदूवर आपला विश्वास नसतो, आपल्यातला आत्मविश्वास आणि मनातली ताकद ही कमी झालेली असते, तेव्हा तो माणूस स्वतःचं भविष्य आपल्या हातांच्या रेषामध्ये शोधत असतो. म्हणून आपण कधीही आपलं भविष्य आपल्या हाताच्या रेषामध्ये शोधू नये. आपण फक्त विश्वास ठेवावा आणि काम करत राहावे. आणि प्रॉपर नक्कीच तुम्ही प्लॅनिंगने काम जीवनात नक्कीच केलं पाहिजे. उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिला तर वर्तमानासोबत भविष्यही अवघड होऊन बसेल, आणि मग तुम्हाला नंतर कोणी विचारणार सुद्धा नाही. म्हणून नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघ म्हणत केलेली सुरुवात हीच यशस्वी होण्यासाठीचं पहिलं पाऊल आहे. आणि मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान घ्यायला शिका. आणि उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख नक्कीच सांगतील. म्हणून कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. वाटेत खूप ससे आडवे येतील, त्यांना हरवण्याची हिंमत मात्र तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि कधीही हार मानू नका, शेवटपर्यंत लढत राहा. आणि कदाचित शेवटी विजय हा आपला पण असू शकतो, आणि आपला विजय हा नक्कीच होणार आहे, यावर फक्त तुमचा ठाम विश्वास असायला हवा. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाम कमवण्यात व्यस्त राहा. चर्चा आणि आरोप हे फक्त यशस्वी माणसाच्या नशिबात असतात, म्हणून कोणाच्याही नशिबात या गोष्टी नसतात. म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्याला बोलून जाणार आहे आणि त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे, आणि आपण फक्त चांगल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करायचंय. बघा तुमचं आयुष्य किती अनमोल होऊन जाईल आणि किती जीवन तुमचं सुखकर होऊन जाईल. म्हणून आलेले अपयश विसरा आणि येणाऱ्या यशावर लक्ष फक्त तुम्ही केंद्रित करा. प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीण होत असते. म्हणून नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांनी राजा मात्र तुम्हालाच म्हटलं पाहिजे, आणि तुम्हालाच सर्व काही त्यांनी मानलं पाहिजे. म्हणून किंमत त्यांची करा जो पाठीमागे तुमची किंमत ठेवतो आणि तुम्हाला किंमत देत असतो, कारण तशी व्यक्ती भेटायला नशीबच लागत असतं. म्हणून कोणासाठी वेळ नाही इतकं व्यस्त होऊ नये, आणि कुणीही गृहीत धरावं इतकं स्वस्तही कधी आपण आयुष्यामध्ये होऊ नये. म्हणून आपण फक्त नेहमी चांगल्या लोकांना वेळ द्यायला शिका आणि चांगली लोक जमवायला शिका. जीवनामध्ये अशा माणसांबरोबर राहा जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयांबद्दल बोलतात. अशा बरोबर नको की जो इतर माणसांबद्दल बोलतात आणि कोणाविषयी कशाही तक्रारी करतात. म्हणून माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली ना, तरी त्यांची संपूर्ण ओळख ही वाणी, विचार आणि कर्मानेच होत असते. म्हणून कर्म फक्त आपली चांगलीच असायला हवी. म्हणून ज्या व्यक्ती नवीन नवीन कल्पना राबवितात आणि त्यावर मेहनत करतात, अशा व्यक्ती फक्त पैसा कमवणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होत असतात. म्हणून इतक्या जवळ राहा की नात्यात विश्वास राहील, आणि इतक्याही दूर जाऊ नका की वाट पाहावी लागेल. आशा ठेवा नाते इतकी की आशा संपली तरी नातं मात्र कायम राहील. म्हणून एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते, पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते. म्हणून भले प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल, पण आपल्यापासून कोणाचे नुकसान नको ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर मात्र असतो. म्हणून संकट छोटे असो वा मोठे कोणालाच नको असते. मात्र अशा संकटामधूनही जे काही घडे घेतात आणि तेच खऱ्या अर्थाने आयुष्यात यशस्वी होतात. कारण प्रत्येक संकटात यशाचे बीज दडलेले असते, आणि ते बीज नक्कीच मोठे होतही असते. म्हणून अडचणी आयुष्यात नाही तर मनात तुमच्या असतात, आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल ना, त्या दिवशी मार्ग तुमच्या आपोआप निघत जातील, आणि आपोआप तुम्हाला भरपूर काही गोष्टी या कळायला सुद्धा लागतील. म्हणून पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपवून टाकते. म्हणून दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर मात्र तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आणि निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करण्याची मतं नक्कीच जीवनात बदलत असतात, आणि ते आपल्या विरुद्ध सुद्धा असून आपल्या बरोबरीने ते होत असतात. म्हणून आपण जे पेरतो ते घेतो,
आपण स्वतःच्या नशिबाचे निर्माते आहोत आणि म्हणून आपण त्याच्यावर विचार करायला हवा की आपण कसं वागावं आणि कसं आपण राहावं. म्हणून आपण जे विचार करता ते व्हाल. आणि आपण स्वतःला कमकुवत समजले तर कमकुवत आणि सामर्थ्यवान समजले तर आपण सामर्थ्यवान नक्कीच होऊ शकतो. म्हणून सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग मात्र आयुष्यात करू नये. म्हणून उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत अजिबात तुम्ही थांबू नका. म्हणून शक्यतेची सीमा जाणून घेण्यासाठी अशक्यतेच्या पुढे निघून जायला हवे आणि नक्कीच आपण पुढे पुढे जात राहायला हवे. म्हणून आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार साहस आणि धीर पाहिजे, तरच आपल्याकडून महान कार्य होतील आणि मोठमोठी कार्यांना आपण नक्कीच सहभागी होऊ शकतो. म्हणून स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. म्हणून कधीच आपल्याला स्वतःला कमकुवत समजू नका. आपण सर्व काही आयुष्यामध्ये करू शकतो ज्याचा आपण विचार करू शकतो. म्हणून इतरांवर अवलंबून राहणे हे शहाणपणाचे नाही, तर शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केले पाहिजे. हळूहळू सर्व काही ठीक होते आणि शेवटी त्याचा नक्कीच लाभ आपल्याला होत असतो. म्हणून दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त ठरत असतो. म्हणून आपण आयुष्यामध्ये नक्कीच मदत करायला हवी आणि माणुसकी आपल्या मनामध्ये जिवंत ठेवायला हवी. म्हणून आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते. ती जिद्द असली तर नक्कीच आपण ते सिद्धही करून दाखवू. म्हणून जर आयुष्यात काही मिळवायचं असेल ना, तर पद्धती बदला, ध्येय अजिबात बदलू नका. म्हणून किंमत त्याची करा जो पाठीमागे तुमची किंमत ठेवत असतो आणि किंमत ठेवत असतो त्या व्यक्तीला तुम्ही नक्कीच शिकवलंही पाहिजे. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवत असतो. आणि तो स्वभाव आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जात असतो आणि आपल्या मनामध्ये आणि आपल्याविषयी लोकांमध्ये चांगल्या भावना निर्माण करत असतो. म्हणून तुमचा स्वभाव खूप चांगला असणे गरजेचे आहे. म्हणून आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं आहे. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. तो नकली मुखवटा असल्यामुळे त्यांना कोणी नंतर भाव सुद्धा देत नाही. म्हणून पाण्याचा एक थेंब चिखलात पडला ना तर तो संपतो, पण हातावर पडला तर तो चमकतो आणि शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, फक्त फरक सोबतीचा असतो. म्हणून सोबत नेहमी चांगल्या लोकांसोबत आपण ठेवली पाहिजे आणि सोबत आपण भरपूर काही चांगल्या लोकांची केली तर आपण आयुष्यामध्ये भरपूर पुढेही जाऊ शकतो. म्हणून मित्रांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ आणि तिखटपणा ठेवा ना की चांगल्या लोकांना त्यांची चव आणि वाईट लोकांना त्यांचा ठसका हा नक्कीच जीवनामध्ये लागला पाहिजे. आणि फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या. ज्या आपल्याला चिल्लर समजतात त्या आधीच भंगाराच्या भावात विकले गेलेले असतात. म्हणून कधीही सूड घेऊ नका. कुजलेले फळं स्वतःहूनच गळून पडत असतात. म्हणून पाठीमागे लागू नका. आकर्षित मात्र सगळ्यांना तुम्ही करा. सगळी माणसं तुमच्याजवळ नक्कीच येतील. म्हणून आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबत असली की मनस्थिती सोबत परिस्थिती सुद्धा बदलायला वेळ लागत नाही. म्हणून संयम ठेवा. लोकांना फसवणारा कधीच सुखी राहत नाही आणि डोळ्याने बघशील त्याची दुर्दशा आणि स्वामी त्यांचा बदला नक्कीच घेतील. आणि स्वामी जो तुमच्याविषयी वाईट विचार करत आहे ना, आणि त्याला स्वामी कधीच सोडणार नाही, एवढं फक्त तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. बदल निश्चित घडेल. मग ती परिस्थिती असो वा मनस्थिती असो, बदल हा घडलाच पाहिजे. नाव तर सगळेच लोक ठेवतात, पण ठेवलेल्या नावाचा नक्कीच तुम्हाला ब्रँड बनवता आला पाहिजे. आणि तो ब्रँड बनवायला जी ताकद लागते ती तुमच्या मनस्थितीत असायला हवी. म्हणून खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणत असते आणि जगासमोर ती आणत देखील. म्हणून दगडात एक कमतरता आहे की तो कधी वितळत नसतो. म्हणून जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही ना, मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे. प्रत्येक क्षण योग्यच असतो. चुकतो तो फक्त आपला निर्णय. आणि तो निर्णय फक्त तुम्ही योग्य ठेवायला हवा. आणि योग्य निर्णय ठेवला की जीवनामध्ये योग्य तुमचे डिसिजन्स होत जातील आणि योग्य मार्गावर तुम्ही चालत जाल. म्हणून जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणीच चुकलं तर त्याला माफ करायला शिका. म्हणून जेव्हा लोकांना तुमच्या मधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाही तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरत असतात आणि जगाला सांगतात की तुम्ही असं चुकीचं करू नका. म्हणून जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ना, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची आणि नवीन काहीतरी करण्याची. म्हणून आपण नक्कीच पहिलेपासून सुरुवात करायला शिका. आणि शून्यातून निर्माण करणारं हे जग असतं ना, तो व्यक्ती खूप पुढे जात असतो.
म्हणून आत्मविश्वास ही अशी एक शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर पोहोचत असते आणि तुम्हाला नक्कीच ती यशाकडे घेऊन जात असते. म्हणून श्रीकृष्णाला गीता कुणालाही सांगता आली असती ना, पण त्याने फक्त अर्जुनाला का सांगितली बरं? कारण जसं सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो, तेव्हाच ज्ञानाचा विकास हा पूर्णपणे होत असतो. म्हणून जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये नक्कीच असले पाहिजे. आणि विचार बदलले की स्वभाव बदलतो, स्वभाव बदलला की सवयी बदलतात, आणि सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व आपोआप बदलत असते. म्हणून व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य आपले नक्कीच बदलत असते. म्हणून आपल्या मनामध्ये जी काही शंका चालली आहे त्याचं निराकरण करून तुम्ही फक्त यशाबद्दल विचार केला पाहिजे आणि यशच तुमच्या डोक्यात फिरलं पाहिजे, तरच ते तुम्हाला मिळेल. म्हणून एका वेळी एकच गोष्ट करा आणि ते करत असताना आपले सर्व लक्ष त्या गोष्टीवर मात्र केंद्रित करा. म्हणून आयुष्य फार लहान आहे. जे आपल्यासाठी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून फक्त तुम्ही माफ करायला शिका. म्हणून आयुष्यात गोष्टी भरपूर काही चुकतील आणि भरपूर काही चांगल्याही गोष्टी होतील. फक्त तुम्ही चांगल्या गोष्टींना आत्मसात करा आणि वाईट गोष्टी सोडून द्या. चुकीची लोक त्याच वेळी जिंकतात जेव्हा खरी असणारी लोक गप्प बसत असतात. म्हणून कधी कधी तुमची सटकली पाहिजे, नाहीतर तुमचं अस्तित्व संपून नक्कीच तुम्हाला कोणतरी धडा शिकवून जाणार आहे. आणि कोणतरी तुम्हाला धडा शिकवणार एवढे तुम्ही मात्र कमजोर नाही. म्हणून छान हसायचं, छान राहायचं. पोटात ज्वालामुखी असतानाही हिरवीगार झाडं जमिनीवर दिसतातच ना, त्याचप्रमाणे आपण नक्कीच खुलून राहायचं असतं. म्हणून काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही ना, तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही. आणि जेव्हा त्याला त्याची चूक लक्षात येईल तेव्हा तो माफी मागायला आपल्या जवळ नक्कीच येणार आहे. म्हणून शून्यातून सुरुवात करण्याला हरण्याची भीती अजिबात नसते आणि तो हरूही शकत नाही. म्हणून कठीण रस्ते सुंदर ठिकाणी पोहोचत असतात. म्हणून कठीण रस्त्यानेच तुम्ही गेले पाहिजे आणि तेच रस्ते तुम्हाला यशापर्यंत घेऊन जायला तयार असतात. म्हणून काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. आणि ती वाट मोकळी करण्यासाठी आली आहेत हे समजायला सुद्धा आपलं भाग्य लागत असतं. म्हणून माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्त्वाचं झालंय. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आपल्याला धोका देत येतोय आणि धोका देत आलाय सुद्धा. म्हणून चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो, ज्याच्यासोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते. म्हणून आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही आणि तो नक्कीच यशस्वी सुद्धा होत असतो. म्हणून आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट ही अवघड नसते. आणि जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अवघड नाही, फक्त तुम्ही प्रयत्न हा प्रामाणिकपणे करायला शिकले पाहिजे. तुम्ही किती हुशार असाल, पण जर तुम्हाला माणसांची कसं वागायचं हे माहिती नसेल ना, तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग या जगामध्ये होणार नाही. म्हणून परिस्थिती निर्माण करणे हे आपल्या हातात नसते, तर अनेकदा परिस्थितीच आपल्यात निर्माण करीत असते. आणि तुम्हाला जे साध्य करायचे आहे ते तुम्ही अजूनही करू शकता, कारण उशीर असा प्रकार कधीच नसतो. जीवन तुम्हाला स्वतःबद्दल घडवण्यासाठी संधी देते, पण तुम्ही जर त्यातून शिकला नाहीत तर मात्र संधी तुमच्यातून निसटत असते आणि परत ती संधी तुम्हाला कधीच भेटत नसते. म्हणून कोणाच्या चांगलेपणाचा इतका फायदा नका घेऊ की त्याला वाईट बनायला भाग पाडेल. लक्षात ठेवा की वाईट नेहमी तोच बनतो जो पहिले चांगला बनून तुटलेला मात्र नक्कीच असतो. म्हणून शांत डोक्याने नक्कीच जीवनामध्ये विचार केला पाहिजे आणि नक्कीच जीवनामध्ये माणसं जोडून ठेवली पाहिजेत. माणुसकीची श्रीमंती असते. आपल्याला अशी माणसं भेटतात जी काही अपेक्षा न ठेवता, गाजावाजा न करता आपल्यासाठी खूप काही करतात. करिअरला कळत न कळत आकार देतात आणि उगीच द्वेष, मत्सर व तुलनेच्या खेळात अडकण्यापेक्षा उज्ज्वल भविष्याचा विचार आणि साथ देणारी माणसं हीच खरी श्रीमंती आपल्याला नक्कीच जीवनामध्ये लाभलेली आहे आणि ती श्रीमंती आपल्याला लाभणार सुद्धा आहे. म्हणून मला नाव ठेवणारी माणसं खूप आवडतात, कारण ते स्वतःचा कमी आणि आपला जास्त विचार या जगामध्ये करत असतात. आणि या जगामध्ये कोणीच कोणाचा विचार करत नाही, पण ही लोक मात्र नक्कीच पूर्णपणे करतात. म्हणून दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर मग आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात आणि खूप लहान असणार सुद्धा आहात. म्हणून दुसऱ्याचे सुख पाहण्याची क्षमता ज्याच्याकडे असते ना, त्याची प्रगती देखील साक्षात देव सुद्धा थांबवू शकत नाही आणि त्याची प्रगती देव करतच असतो. म्हणून लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी. आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी. क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली फक्त आपल्याला पडण्यासाठी. म्हणून फक्त आपण गर्व आणि अहंकार जगामध्ये कधीच करू नये आणि कधीच आपण त्याविषयी विचार सुद्धा करू नये. म्हणून वर्षातले 2 दिवस तुम्ही काही करू शकत नाही. कालचा दिवस
आणि उद्याचा दिवस. म्हणून जीवनात जर तुम्हाला काही करायचे असेल तर आजच करा, कारण आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि तोच दिवस तुम्हाला पुढे जाऊन पुढे घेऊन जाऊ शकतो. कारण तोच दिवस तुम्हाला विसरायचा नाहीये आणि त्या दिवसाची सुरुवात तुम्ही आजपासून करायची आहे. म्हणून स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात पकडून घेण्याची आणि पुढे जाण्याची इच्छा नक्कीच मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि तशी इच्छा निर्माण झाली तर ते व्यक्ती तुमच्या सोबत देखील असतील आणि तुमच्या सोबत येतील सुद्धा. म्हणून जीवनामध्ये संपत्ती कमवायचं आणि तेवढंही महत्वाचं आहे, कारण संपत्ती नाही कमवली तर लोक आपली लायकी काढत असतात. आणि म्हणून संपत्ती कमवणंही तेवढं महत्वाचं आहे. आणि संपत्ती कमवली नाही तर लोक भरपूर काही गोष्टी आपल्याला बोलून जातील आणि आपल्याला ते करू सुद्धा देणार नाही. मित्रांनो, स्वामी आपल्याला बोध देत आहेत आणि म्हणत आहेत, कोणतेही कारण असो रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका, मन अगदी शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी नक्कीच करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच, मन शांती सुद्धा तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती आहे आणि ते असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, नक्कीच तुमचं नशीब बदलेल. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. आणि मित्रांनो, तुमचा स्वामींवर पूर्णपणे विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, जीवनात एक लक्षात ठेवा, कर्माला घाबरा, देवाला नाही. कारण देव माफ करतो पण कर्म तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही. सगळा कर्माचा खेळ आहे, ज्याचं त्याला परत भेटतं. जो आज तुला रडवतोय उद्या त्याला दुसरा कोणीतरी रडवेल. आणि हे कर्म आहेत, हे प्रत्येकालाच ते फेडावे लागतात. गोष्टी बुद्धीच्या परिघाबाहेर गेल्यावर देव आपल्याला दिसू लागतो आणि आपण मग देवाकडे प्रार्थना करू लागतो की हे देवा, आम्हाला सांभाळ आणि आमच्या संकट दूर कर. म्हणून देवाला आपण पहिलेच जपले पाहिजे आणि पहिलेच देवाचे नामस्मरण केले पाहिजे. मग तुमच्यावर संकट येतच नाही आणि आले तरी देव ती संकट तुमच्यावरून निवारून टाकतो. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही, असे स्वामी आपल्याला बोधवचन देत आहेत. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहे मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार असणार मी. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी म्हणत आहेत. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ज्यांनी तुम्हाला वाईट वेळेत साथ देऊन अगदी चांगली वेळ आणून दिली ना, त्यांचे मोल कधीच विसरू नका. कोणाच्या असल्या नसल्याने कोणाला फरक पडत नाही. जर तुम्ही असाल तर तुमचा वापर नक्कीच केला जाईल आणि नसाल ना तर पर्याय नक्की शोधला जाईल. एवढं मात्र प्रत्येकाच्या जीवनात असतं. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदित आहेत याला जास्त महत्त्व असतं. आणि मग तुम्हाला सर्व काही आनंदित करायला लागतं. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे, असे स्वामी आपल्याला समजून सांगत आहेत. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळत असतो ना, त्यांनी फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो आणि तुमच्या पाप पुण्याचा हिशोब हा नक्कीच होत असतो आणि तोही पूर्णपणे होणार. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा कधीच नसतो. एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणताही दुःख राहिलं नसतं. जीवनात दुःखच जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधी कळलं नसतं. म्हणून देवाने दुःख आणि सुख या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात आणल्या आणि आपलं आयुष्य उज्ज्वल करून टाकलं. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल आणि गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे आणि दोन्ही ध्रुवांवर, कैलासावर आणि कैलास पर्वतावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही भक्तांनो आणि जाणारही नाही. मी तुमच्या सदैव पाठीशी राहील हे वचन मी तुम्हाला देतो आहे, असे स्वामी म्हणत आहेत. जर पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील ना तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा तुमच्या कामाची पद्धत नक्कीच बदला. कारण झाडे नेहमी आपली पानं बदलतात, मूळ नाही. एवढं लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. स्वामी भक्तांनो,
हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपले मन कितीही स्वच्छ असू द्या, बाकीचे लोक तुमच्या बाह्य वर्तनावरून तुमची किंमत करतात, पण स्वामी मात्र तुमच्या अंतराणावरून तुम्हाला फळ देतात. म्हणून तुमचं अंतर्मन जेवढं शुद्ध असतं तेवढंच तुम्ही प्रगतीच्या पथावर असता आणि तुमच्या पाठीमागे स्वामींचा आशीर्वाद असतो. म्हणून स्वामींचा चांगला आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही चांगल्या मनातून दुसऱ्यांसोबत बोललं पाहिजे आणि मनात कोणतेही पाप न ठेवता सर्व समभाव सर्वांशी सारखेपणाने वागले पाहिजेत. कितीही अडचणी आल्या तरी स्वामींचे नाम घेत एक एक पाऊल फक्त पुढे टाका. तुमच्या सर्व अडचणींवर तोडगा नक्कीच मिळेल, पण त्यासाठी श्रद्धा आणि भक्ती मनापासून पाहिजे. आणि जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे स्वामी शक्ती असतेच आणि असतेच, हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नसतं. म्हणून फुकटचं कोणाचं खायचं नाही आणि तुम्ही कष्ट करून जे कमवाल ते तुम्ही सुखाची 2 भाकरी खाल्ली तरी तुम्हाला ते गोड लागतील. एवढं मात्र नक्कीच खरं आहे, माणसाचं मन अगदी निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवायची आणि चरित्र गमवायची भीती अजिबात उरत नाही. मग तो मन मोकळेपणाने आपलं जीवन जगत असतो. समतोल मनासारखे कोणतेही उरत नाही आणि या जगात समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. म्हणून एक काम करा, तुम्ही फक्त एवढंच करा की समतोल मन ठेवा आणि सर्वांशी सर्व समभावनेने जगा आणि बोला. समाधानासारखे सुख नाही, म्हणजे समाधान तुम्हाला जीवनात अत्यंतिक सुखी आणि समृद्धी करत असतो. म्हणून तुमच्या जीवनात समाधान पाहिजे आणि लोभ अजिबात नको, नाहीतर भरपूर मोठा आजार तुम्हाला होईल आणि तो लोभाचा आजार असेल. आणि दया करा आणि प्रत्येकावर दया करा. जो तुमच्या दाराशी येईल त्याला खाऊ घाला आणि पिऊ घाला. तेवढं लक्षात घ्या, मग तुम्हाला खरं पुण्य लागेल. मग तुम्ही कितीही दानधर्म केला तर तो काही कामाचा नसतो जर तुम्ही तुमच्या दाराशी आलेल्या माणसाला परत पाठवत असाल. एवढंच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कलियुग आहे बाळा, इथे खरा झुरतो आणि खोटा मिरवतो, पण लक्षात ठेव, विजय हा फक्त सत्याचाच होत असतो आणि तो शेवटी जिंकत असतो. म्हणून सत्याच्या दिशेने राहा, नक्कीच तुझाही एक दिवशी विजय होईल, असे स्वामी संबोधून सांगत आहेत. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थांमुळेच येते आणि ती शक्ती स्वामी आपल्याला प्रदान करत असतात. फक्त आपण त्यांचे मनापासून नामस्मरण केले पाहिजे आणि स्वामींची भक्ती ही मनापासून केली पाहिजे. आपण जेवढी जास्त मनापासून स्वामींची भक्ती करतो तेवढे जास्त पुण्य आणि तेवढे जास्त स्वामी आपल्याला फळ देत असतात. म्हणून स्वामींची भक्ती करताना कधी विचार करू नये की मी एवढे जप करावे की तेवढे जप करावे. स्वामींच्या भक्तीत असताना तुम्ही कितीही जप केले तरी ते कमीच आहेत आणि त्याचं फळही तुम्हाला नक्कीच स्वामी देतात. किती दिवसाचे आयुष्य असते मित्रांनो, आजचे अस्तित्व कारण उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळवणं, कारण या जगात उद्या काय होईल ना हे कुणालाच माहिती नसते. म्हणून आता तुम्ही जगून घ्या आणि उद्याचा काळ सोडा आणि आज जगून घ्या. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुमच्या चरणाशी आहे स्वामी समर्था. किती मोठी समस्या येऊ दे आणि असू द्या, फक्त स्वामी तुमच्या नावातच आम्हाला समाधान मिळेल आणि ते समाधान फक्त तुमच्या नावातच आहे, एवढी मात्र ही गोष्ट खरी आहे. मित्रांनो, ठरवलं आणि लगेच झालं असं कधीच होत नसतं. थोडा संयम ठेवा, कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही. आणि स्वामींचा हात अगर तुमच्या पाठीशी मागे राहिला तर नक्कीच तुमचा विजय होईल आणि तुम्ही विजयाचा झेंडा एक दिवशी नक्कीच मिरवाल आणि यश तुमच्या पायात लोटांगण घालेल. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, तळतळात मात्र कुणाचाही घेऊ नका. आपल्या सुखाकरता इतरांना दुखवू नका, एवढंच तुम्ही करा आणि तुम्ही सुखी समाधानी आणि निरोगी राहाल. हा स्वामींचरणी मी प्रार्थना करतो आणि सर्वांना सुखात ठेवा स्वामी, अशीही मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या भूतलावर अस्तित्वात नाही. म्हणून प्रयत्न करत चला. स्वामी म्हणतात, तुम्ही एक पाऊल पुढे ठेवा, मी तुमच्या पाठीशी आहे. मग तुम्ही घाबरता कशाला? मग फक्त आपल्याला
एकच पाऊल पुढे टाकायचं आहे, नंतर आपल्याला बरोबर स्वामी पुढे घेऊन जातात. आई होण्यासाठी स्त्री असणं गरजेचं नाही. काळजात प्रेम माया असेल तर पुरुषातही आई नक्कीच दिसत असते. म्हणून तुमच्या हृदयात नेहमी माया ठेवा आणि प्रेम ठेवा. धनदौलत तर जगात अनेक लोक सोडून जातात, परंतु जो नाव सोडून जाते तोच खरा धन्यवान होय आणि तोच खरा पुण्यवानही होय. म्हणून नाव कमवायला शिका. पैसाही आपण कधीतरी कमवूच. जेव्हा आयुष्यात खूप संकट येऊन पण तुम्ही खंबीर असाल ना, तेव्हा समजून जायचं स्वामींनी तुम्हाला सांभाळून घेतलाय आणि स्वामींचा हात तुमच्या पाठीशी आहे आणि स्वामी तुम्हाला चमत्कार दाखवत आहेत. भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती आहे आणि भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही नक्कीच विकृती आहे. आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही तुमच्या मनातली संस्कृती आहे आणि ती संस्कृती तुम्ही कायमस्वरूपी जपली पाहिजे. स्वामी आपल्याला सांगत आहेत, कोणाच्याही मागे धावू नका, तुमची किंमत कमी होईल. कारण ज्याला जास्त महत्त्व देतो त्याच्या नजरेत आपली किंमत शून्य असते. म्हणून कोणाला किती महत्त्व द्यायचं हे तुम्ही ठरवायचं असतं आणि तुम्हीच ठरवा की या व्यक्तीला आपण किती महत्त्व द्यायचं आणि किती नाही ते. जीवन जगताना जगाचा जास्त विचार अजिबात करू नका, कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे ना त्याच्यावर जळत असतं. म्हणून जगाचा विचार सोडून द्या व तुमच्या आंतरिक सुखासाठी तुम्ही जगत चला. कर्माची परतफेड करावीच लागते, हे इथेच फेडावं लागतं. त्यासाठी कर्म करताना नेहमी विचार करून करा आणि सजग होऊन कर्म करा. कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, पण कर्माचा सिद्धांत कधीच बदलू शकत नाही आणि देवही त्याला बदलू शकत नाही. उशीरच का होईना कर्माचे फळ हे नक्कीच मिळत असते, मग ते चांगले असो की वाईट असो. अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हालाही कधीच जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. म्हणून कधीही अहंकार करू नका, मग तुम्ही भरपूर ठिकाणी चुका कराल आणि तुम्हाला ते कळणार सुद्धा नाही. एवढं लक्षात घ्या, पंगत चुकली की एक वेळचं जेवण चुकते, पण मात्र जीवनात कधी आपली संगत चुकली ना की आयुष्याची दिशा चुकते. म्हणून योग्य माणसं आयुष्यात असणं नेहमी गरजेचं असतं. एवढं गोष्ट खरं आहे, आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय अगदी झाले आणि मनाची अगदी भीती गेली, मन निशंक झाले. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही, स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणीच आपल्या रस्त्यात दिसत नाही. आणि मग आपण स्वामींचे चरण पकडतो आणि म्हणतो स्वामी मला रस्ता दाखवा. आणि स्वामी आपल्याला निर्मळ मनाने रस्ता दाखवतात आणि ते आपल्याला प्रेमही करतात. ज्याला तुमच्या सोबत राहायचं आहे तो तुमच्या 1000 चुका माफ करेल, पण ज्याला सोडून जायचं आहे तो तुमची चूक नसताना पण सोडून नक्कीच जाईल. म्हणून अशा माणसांना नक्कीच तुम्ही आयुष्यात ओळखायला शिकलं पाहिजे आणि अशी माणसं नक्कीच तुम्हाला सोडून जाऊ शकतात. भूक भागवणारी माती आणि चूक पदरात घेणारी नाती यांच्याशी कधी गद्दारी करू नका, नाहीतर तुम्हाला मग आयुष्यात कुठेही जाल तिथे तुम्हाला संकटे येतील आणि मग तुम्ही पस्तावा कराल. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 नक्कीच हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो. म्हणून कुणाला दोन्ही हातांनी मदत करायची असेल तर मन मोकळेपणाने करा आणि अगदी निर्मळ मनाने करा. कुणाला न दुखावता जगणे याचे इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य करण्याची आणि कमवण्याची गरज अजिबात राहत नाही. एवढेच स्वामी आपल्याला म्हणत आहेत, स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेले कधीही चांगलं असतं. म्हणून एक लक्षात घ्या, आयुष्यात नदीमध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नाही. जीव नक्कीच तेव्हाच जातो ना जेव्हा पोहता आपल्याला येत नाही. परिस्थिती कधीच समस्या बनत नाही, समस्या तेव्हाच बनते जेव्हा ती आपल्याला हाताळता येत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्हाला जे हाताळता येईल तेवढंच तुम्ही कर्म करत चला आणि पुढे आयुष्यात चालत चला. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. अहंकार बाजूला ठेवून बोलणं, हेतूशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय दुसऱ्यासाठी प्रार्थना करणे ही सर्व खऱ्या नात्यांची खरी लक्षणं आहेत आणि ही लक्षणं तुम्ही आत्मसात केली पाहिजेत. पाऊस आला की माकडाला कळतं घर असतं, ओलं झालं नसतं. वेळ निघून गेली की प्रत्येकालाच कळतं जपलं असतं तर संपलं नसतं. म्हणून
नाती आणि माणसं जपायला शिका आणि माणसं अगदी जवळ राहायला शिका. जे सहज मिळतं ना ते शेवटपर्यंत टिकत नाही, हे खरं आहे. आणि ते शेवटपर्यंत टिकतं ना ते सहज मिळत नाही, हे खरंच आहे. आणि विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो ना त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून स्वामींचा हात पकडा आणि स्वामींच्या बरोबरीने चला. नक्कीच स्वामी तुम्हाला भरपूर पुढे घेऊन जातील. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते, आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते. एवढं खरं आहे. कधी हे शोधायचा प्रयत्न अजिबात तुम्ही करू नका की देव आहे की नाही, हे शोधण्याचा प्रयत्न करा आपण माणूस आहोत की नाही. नक्कीच तुम्हाला माणसात देव दिसेल. नको हो उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. आणि तुझ्या विश्वासाने म्हण श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात जेवढं गमावलंय ना त्यापेक्षा जास्त मिळवणार आहे. फक्त संयम ठेव बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे आणि नक्कीच माझ्यावर विश्वास ठेव. जगा इतकं मित्रांनो की नक्कीच तुम्हाला आयुष्य कमी पडेल, आणि हसा इतके ना की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नक्कीच तुमच्या नशिबाचा तो भाग असेल, पण प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला देणे भागच तुम्हाला पडेल. म्हणून परमेश्वराची भक्ती अशीच करा आणि मनापासून करा. नक्की परमेश्वर तुम्हाला सर्व काही तुमच्या मनासारखं देईल आणि तुमच्या मनासारखं करेल. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना जिपेतही पडू देत नाही ना, मग तो देव माणसाला कसा निराधार सोडू शकेल. म्हणून एक लक्षात घ्या, देव सगळ्यांना सांभाळत असतो आणि सगळ्यांचं तो रक्षण करत असतो. म्हणून तुम्हाला भिण्याचं कारण नाही, फक्त स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे. आनंद नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कपाळावर लावला ना की तरी आपली बोटे सुगंधित करून जातो आणि आपला दिवस आनंदी होऊन जातो. म्हणून चंदनासारखे नक्कीच तुम्ही झाले पाहिजे. नशिबाची साथ नसेल तरी चालेल, पण स्वामींचा हात डोक्यावर कायम असाच राहिला पाहिजे, ही स्वामींचरणी प्रार्थना. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी राहीन. कुठेही जा तेथे दर्शन देईल. आणि एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही मी शक्य करीन. एवढे मात्र खरं आहे. सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते, याचा गरीब आणि श्रीमंताशी काही संबंध नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो. म्हणून कधी कर्म करताना चांगले कर्म करा आणि चांगले विचार करा. नक्कीच देव तुमच्या सोबत असेल. आयुष्यात विश्वास फक्त देवावर अगदी ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर करावं, कारण हे दोघेही तुमची कधीही फसवणूक करत नाही, हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. आणि तुम्ही कधीही अपेक्षा आणि समाधान यानंतर एवढंच आहे की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. म्हणून अपेक्षा कोणाकडून करू नका आणि सुखी समाधानी राहा. एवढंच तुम्हाला सांगणं आहे. तुम्ही किती सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार सत्याचा नसेल तर मदतीला नारायण कधीच येणार नाही. एवढं मात्र तुम्ही तुमच्या मनात ठाम करून ठेवलं पाहिजे. आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवापासून असेल आणि अनुभवातून असेल. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, स्वामी आपल्याला म्हणत आहेत, खात्री झाल्याशिवाय कोणावर विश्वास नका ठेवू, कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ देवासमोर नाचका नक्कीच निघत असतो. म्हणून कुणावर विश्वास ठेवू नका आणि कुणाकडून अपेक्षा नक्कीच ठेवू नका, नाहीतर तुम्हाला आयुष्यात पस्तावा करण्याची वेळ येईल. सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वनवन फिरतात आणि दमल्यावर जाणीव होते की समाधानातच सुख होते. म्हणून जेवढे तुम्ही सुखी आणि समाधानी असाल तेवढेच तुमचं आयुष्य अगदी निर्मळ आणि सुखी होऊन जाईल. एवढं लक्षात ठेवा की आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते त्याला म्हणतात नशीब, आणि सर्व काही असूनही मित्रांनो रडवते ना त्याला म्हणतात दुर्दैव. थोडे कमी सापडूनही आनंद देते याला म्हणतात जीवन. म्हणून एक लक्षात घ्या, जीवन जगा, हसत खेळत जगा आणि हसत मुखाने जगा. कुणाला टेन्शन देऊ नका आणि कुणाचं टेन्शन घेऊ नका. सर्व काही परमेश्वर नीट करणार आहे, फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिका. बस तुम्ही एवढंच केलं पाहिजे. जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली,
ही नक्कीच बदलते. पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका आणि जेणेकरून वाईट वेळेत लोक तुम्हाला सोडून जातील असं तुम्ही काम कधीच केलं नाही पाहिजे. आशा आणि विश्वास कधी चुकीचे नसतात, फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास तुम्ही कोणावर ठेवायचा. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. देवाला हे कधीच तुम्ही सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. मित्रांनो, त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे आणि किती बलाढ्य आहे, आणि नक्कीच देव तुमची परीक्षा घेईल आणि तुम्हाला विजयी करेल. जर तुम्ही त्यांच्या परीक्षेत पास झालात तर नक्कीच देव तुम्हाला विजयी केल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते स्वामी समर्थ तुमचे नाव. हे किती छान लिहिलेलं आहे. आणि स्वामी समर्थांचं नाव आपल्या कायम ओठावर असावं हीच मागणी आपण स्वामींकडे केली पाहिजे आणि स्वामींनाही मागणी मागितली पाहिजे. जीवनात जर जिद्द, संयम आणि प्रामाणिकपणा असेल तर आपले अस्तित्व कोणी संपू शकत नाही. एवढं मात्र खरं आहे. म्हणून नक्कीच तुमच्या अंगात जिद्द, संयम ठेवा आणि प्रामाणिकपणा ठेवा. नक्कीच तुम्ही विजयी झाल्याशिवाय राहणार नाहीत. काही गोष्टी असतात त्या आपण कोणालाच सांगू शकत नसतो, पण त्यावेळेला तुम्ही ती गोष्ट स्वामींना तर सांगून बघा. तुमचे मन किती हलके होईल ते तुम्हाला समजेल आणि स्वामीही तुमची गोष्ट समजून घेतील आणि त्यातून मार्ग काढायला तुम्हाला सांगतील, किंवा तुमच्याजवळ अशी माणसं पाठवतील की त्याच्यातून तुम्हाला ती माणसं बाहेर काढतील. म्हणून स्वामींची लीला अपरंपार आहे आणि स्वामी भरपूर काही चमत्कार करतात आणि त्या चमत्कारातून आपल्याला दाखवून देतात की ते आपल्या सोबत आहेत. आपला विचार हाच आपल्या भविष्याचा चेहरा असतो. नकारात्मक विचार केला ना तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील, आणि सकारात्मक विचार केला ना तर प्रत्येक अडचणींमध्ये आपल्याला संधी नक्कीच दिसत जाईल. आणि मग आपण ती संधी शोधून आपण त्याच्यावर काम करू आणि नक्कीच यशस्वी होऊ. आयुष्यात काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. म्हणून कधी पुण्य करायच्या वेळेस तुम्ही कधी कोणाला काही सांगू नका, आणि ते पुण्य अगदी तुम्ही कोणाला न सांगता केले पाहिजे. म्हणजे देव आपला बघत असतो आणि त्याप्रमाणे तो आपल्याला फळ देत असतो. एवढंच तुम्ही नक्कीच लक्षात ठेवले पाहिजे. न मिळालेल्या गोष्टीचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे ना त्यात आनंदाने जगणे म्हणजे खरे आयुष्य होय. आणि याचंच नाव आयुष्य आहे, आणि असेच आपल्याला सर्व आयुष्य जगायला लागते. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली ना यावरून तुमची श्रीमंती कळते, आणि पैशाने ती अजिबात कळत नाही. तुमची फसवणूक झाली यात तुमची काहीही चूक नसते. चूक त्या लोकांची आहेत ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळाली नाही, आणि ते माणूस एक चांगला गमावून बसले. म्हणून एक लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यातून वाईट माणसे निघून गेली याचं धन्यवाद तुम्ही स्वामींना दिलं पाहिजे. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे, आणि ते म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज. अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक आहेत ते. मग ते तुम्हाला अगदी लहान बाळाप्रमाणे सांभाळतील. तुम्ही त्याचा अजिबात टेन्शन घेऊ नका. आयुष्यात कधी निराश होऊ नका. जिथे दुःखाची गर्दी असते तिथेच थोड्या दूर वर सुख सुद्धा वाट पाहत थांबलेलं असतं. एवढं लक्षात ठेवा. म्हणून दुःख तुम्हाला आले तर समजा लगेच तुम्हाला सुखही येणार आहे, आणि तितक्याच वेगाने स्वामी तुम्हाला सर्व काही देणार आहेत. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता ना मित्रांनो, यापेक्षा एक लक्षात ठेवा आणि ध्यानात ठेवा. देवाकडे पाठ तुमची असते ना तेव्हा तुम्ही कसे वागता ना याच्याकडे लक्ष द्या, आणि यावरच खूप काही गोष्टी तुमच्या अवलंबून असतात. आणि देव तुम्हाला कसे फळ देतो याच्यावर सुद्धा अवलंबून असतं. मोह नसावा पैशांचा, गर्म नसावा रूपाचा, झोपडी का असे ना मित्रांनो तिथे घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे. नाहीतर सगळं जीवन तुमचं व्यर्थ आहे. मग सगळं जीवन आपलं भांडणात आणि तंटात निघून जातं. तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल ना, तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं आहे ना असेल, तर त्यांचं एक एक अश्रूंचा हिशोब स्वामी आज ना उद्या घेतेच. आणि मग नक्कीच स्वामी तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला देतील, आणि यात अजिबात शंका नाही. नातं निभावणं प्रत्येकालाच जमत नाही, कारण नाती जपताना दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःचं मन सुद्धा दुखावं लागतं.
एवढंच लक्षात घ्या. आपल्याकडे काय आहे ना किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून नसतं. आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत यावर सुख अवलंबून असतं आणि ते सुख तुम्ही आत्मसात केलं पाहिजे. असेल नसेल कोणी, तुझं तू पंखाचा नियम मी भरारी ठेव. बदलेल तुझा पण एक दिवस. तू फक्त स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेव. बघ, तुला सर्व काही मिळेल. श्री स्वामी म्हणतात, केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही विसरायची नसतात आणि त्यांना जपायची असतात. कारण तीच माणसं तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार असतात आणि तुमच्या आयुष्यात ती माणसं शेवटपर्यंत तुमच्या सोबत असतात. कुणी आमच्या पाठीशी असो किंवा नसो, पण स्वामी आमच्या पाठीशी सदैव आहेत आणि राहतील. आणि स्वामींची लीला अपरंपार आहे, त्याबद्दल काही वाद नाही. फायदा घेणारे घेत राहतील. आपण ना तत्व बदलायचे ना निष्ठा. ठेवायचा तो फक्त मनामधला संयम. गमावणाऱ्याला पण कळेल त्याची काय गमावलंय आणि त्याने काय कमावलंय, एवढं लक्षात घ्या. म्हणून तो कमवणार तर काही नाही, पण गमावणार खूप काही. आणि एक चांगला व्यक्ती तो आपल्या आयुष्यातून गमावून बसेल. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, नुकसान झाले तर भविष्यात लाभ पण तुला होणार आहे बाळा. आणि जर छळ झाला असेल ना, तर पुढे जाऊन हिशोब सुद्धा नक्कीच होणार आहे. म्हणून तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मी सर्व काही तुझे चांगले करेल. समोर संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं. रडला तर संकट तुम्हाला संपून नक्कीच टाकेल आणि लढलात ना तर तुम्ही संकटाला संपून टाकाल. म्हणून तो तुमच्या हातात आहे, रडायचं की लढायचं. म्हणायला इमानदार सगळेच असतात, पण खरा व्यक्ती तोच आहे ज्याला बेईमानी करण्याची संधी मिळाली आहे आणि तरीही त्याने इमानदारीला पसंती केली आहे. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्हाला कोणी बघत नसले तरी देव तुम्हाला बघत असतो आणि देव तुमची परीक्षा घेत असतो. जर तुम्ही त्यात पास झाले तर देव तुम्हाला सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवेल. नाहीतर मग देव तुमच्या सर्व कर्माचे फळ तुम्हाला एक दिवशी नक्कीच देईल. याचं तुम्ही भान ठेवलं पाहिजे. स्वामी म्हणत आहेत, तू मन छोटं नको करूस. जिथे तुझे आपले तोंड फिरवतील ना, तिथे मी तुझ्या सोबत राहील आणि तुझी साथ पूर्णपणे देईल. तू अजिबात घाबरू नकोस. मी आहे तुझ्या सोबत. निस्वार्थ प्रेम फक्त दोनच ठिकाणी मिळतं, एक आईच्या पदरात आणि एक स्वामींच्या चरणात. म्हणून कधी तुम्ही निस्वार्थ प्रेम शोधायला जाल तेव्हा स्वामींच्या चरणी ते तुम्हाला नक्कीच मिळेल. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, जर तुमची कर्म स्वच्छ असतील ना तर आम्ही लाखोंच्या गर्दीतही तुम्हाला ओळखू. पण तुमची कर्म स्वच्छ नसतील ना तर आम्ही तुम्हाला ओळखू शकणार नाही आणि तुम्हाला कशातही मदत करणार नाही. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं परमेश्वर पाहून घेतील. हा विश्वास मनात असला ना की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल आणि तो आत्मविश्वास आपल्याला भरपूर पुढे घेऊन जात असतो. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण जर तू खरा असशील ना तर जोवर बसला आहे तो ना सगळ्यांचा हिशोब ठेवतो आणि तो सर्वांचा हिशोब अगदी वेळेवर करतो. म्हणून स्वामी आपले कर्म बघत आहेत आणि चांगले कर्मच आपण करत राहिले पाहिजे आणि स्वामी आपल्याला आसपास आहेत असे आपण समजले पाहिजे. नक्कीच आपल्याकडून सर्व चांगल्या गोष्टी होतील. परिस्थिती सगळ्यात मोठी गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि कुणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकवू शकत नाही आणि समजवू शकत नाही. हे तितकंच खरं आहे. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून आपण कोणाला दुःख दिले नाही पाहिजे. आपण फक्त सर्वांना सुखच दिले पाहिजे आणि सगळ्यांना आनंदात बघितले पाहिजे. कारण स्वामी सुद्धा आपल्याला आनंदात बघण्यासाठीच आपल्यावर कृपा करत असतात. तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका. मी तुमच्या सोबत आहे, पाठीशी आहे आणि कायम तुमच्या सोबत राहील एवढं तुम्हाला विश्वास देतो. कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप ही नेहमी मोठी असते, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला झेप मोठी घ्यायची आहे आणि स्वामी तुमच्या पाठीशी त्यासाठी उभे आहेत. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही मोठी झेप घ्या आणि आयुष्यात खूप मोठे व्हा असं स्वामींना वाटत आहे आणि स्वामी तुमच्या सोबत आहेत. चंदनापेक्षा वंदन जास्त महत्वाचं आहे आणि योग्य होण्यापेक्षा ना मित्रांनो उपयोगी होणे अधिक चांगलं असतं बरं. आणि प्रभाव चांगला असण्यापेक्षा तुमचा स्वभाव कसा चांगला आहे ना हे भरपूर महत्वाचं आहे. म्हणून तुमचा स्वभाव तुम्ही नेहमी चांगला व स्वच्छ ठेवला पाहिजे.
व कोणाला मदत करताना तुम्ही कधीही मदत ही निर्मळ मनाने आणि साफ मनाने केली पाहिजे. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास असतो. आणि जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल, फक्त तुमच्या मनात विश्वास पाहिजे. तो विश्वास तुम्ही दृढ केला तर तुम्हाला सर्व काही जीवनात मिळू शकेल. संयम फक्त तुम्ही ठेवला पाहिजे. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते. आणि मग तुम्ही जर वाईट परिस्थितीतून जात असाल तर समजून घ्या, तुम्हाला सुख लवकरच मिळणार आहे. आणि तुमच्या डोक्यात तुम्ही फिट्ट करून घ्या, नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल. आणि निश्चित राहा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे असं मी तुला सांगत आहे. म्हणून तू कशाचंही टेन्शन घेऊ नको बाळा, मी तुझ्या सोबत असेल आणि आहे. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. आणि हा संपूर्ण संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करून तो पुढे तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि तुमची इच्छा जी काय असेल ती नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया नवीन एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.